नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता भूतकाळातील एक असं सत्य बाहेर निघालेलं आहे आणि ते सत्य म्हणजे शिल्पा आणि प्रांजल यांच्याशी निगडीत असणाऱ्या एका भयानक सत्याचा आज मात्र घरामध्ये उलगडा होणार आहे। शेवटी शिल्पाने आपल्या प्रांजलसाठी हक्काने आता या घरात जी मागणी केलेली आहे, शिल्पाने जेव्हा तिचे अधिकार आता युगंधर आनंदीकडे देतो तेव्हा आता शिल्पाने या घरामध्ये इतकं थैमान मानलेलं असतो आणि आपल्या मुलासाठी मात्र जो काही हक्क ती मागायला जाते तो सगळा काही हक्क मात्र आता ती स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करते, कारण या घराची मालकीण फक्त मी आहे आणि असं भूतकाळातील कोणतं एक सत्य आहे आणि ते सत्य मात्र शेवटी आज शिल्पाच्या तोंडून आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। तेव्हा मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मात्र जेव्हा युगंधर आणि आनंदी घरी येतात, परंतु माई आणि बापू या दोघांनी मात्र आता हे सत्य सांगितलेलं असतं की आनंदीला मात्र ह्या विद्याधर आणि आता ह्या शिल्पाने कसं फसवलं, तिला ह्या ड्रेसमध्ये तिकडे जाण्यासाठी लावलं। जेव्हा आता माई आणि बापू स्क्रीनवर बघतात तेव्हा मात्र आता त्यांना एक धक्काच बसतो, कारण माईंनी ओळखलेलं असतं की आनंदी जे काही आता हे तिने केलेले नाही, हे सगळं ह्या शिल्पाने तिच्याकडून करून घेतलेलं आहे, म्हणून आता सगळं काही युगंधरला माहिती होतं। तेव्हा युगंधर मात्र आपल्या ताईवर फारच रागवतो, त्याला इतका राग आलेला असतो, पण आता तो सगळ्यांच्या समोर आता ताईला तर ओरडतोच, पण आज एक मंत्र त्याने आनंदीला सांगितलेलं असतं की आनंदी, आजपासून तुला आता कंपनीमध्ये म्हणजे माझ्यासोबत आता ह्या कंपनीची पार्टनर म्हणून काम करायचं आहे, म्हणजे तू लाईफ पार्टनर। कारण आता तू जे काही तुझ्याकडे स्किल आहे ते स्किल इतकं भयानक आहे जे मी बोलू शकत नाही, ते इंग्लिश तू फाडफाड बोलते आणि आपल्या कंपनीला मात्र अशाच एका व्यक्तीची गरज आहे जेणेकरून आता पृथ्वीची साथ ती व्यक्ती देईल आणि यामुळे आपल्या कंपनीचा फार मोठा फायदा होऊ शकतो। आनंदी, मला वाटलं नव्हतं की तू मात्र इतकं सर्व काही छान करशील, कारण इतकं तू छान तेथे सगळं काही सांभाळून घेतलंस, जे केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित केलं आणि आता मात्र तरीसुद्धा आनंदी हे स्किल तुझ्याकडे इतकं का आहे, तरी मात्र मला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं की आनंदी तू इतकी हुशार असेल आणि तू आज जे काही आता हा ड्रेस वगैरे घातलेला आहे तर त्या खरंच तू तसे ड्रेस वगैरे घालण्याचं स्किल तुझ्याकडे आहे, कारण तू आज जे कपडे घालून तेथे आली होती त्यात म्हणजे तू खरंच तेथे शोभलीस। आता हे सगळं जे काही घडलेलं आहे ते सगळं छान घडलेलं आहे, म्हणून मात्र आता तो आनंदीचं फारच कौतुक करतो। आनंदीचं इतकं कौतुक त्याने केलेलं असतं, कारण आता मात्र जे स्किल आहे तर ते माझ्याकडे सुद्धा नाही, आनंदी ते स्किल तुझ्याकडे आहे, म्हणून मात्र आता आनंदीने असं काहीतरी पार्टीमध्ये करून दाखवलेलं असतं। पण जेव्हा आता आनंदीला हे रिपोर्टर आता उलटे सलटे शब्द आहे तर ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात, आनंदीला अपशब्द बोलून मात्र ते नाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच वेळेस युगंधर सगळ्यांना गप्प बसवतो। सगळ्यांना गप्प बसून म्हणतो की हे बघा, आनंदीला बोलण्याचा कुणालाही अधिकार आणि हक्क दिलेला नाही, आनंदी जे काही आहे ते स्वतःच्या कर्तृत्वाने आहे, तिच्यावर बोट लावणाऱ्याला मी प्रत्येकाला सहन करून घेऊ शकणार नाही। तेव्हा आनंदीला हे सर्व आठवतं की मीडियासमोर आता युगंधर साहेबांनी आपली बाजू कशी घेतली, मालक साहेबांनी आता कसं सगळ्यांना ठणकावून उत्तर दिलं की आनंदी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोने कसं राहायचं काय करायचं हे हक्क ठरवणार फक्त मी आणि आनंदी आहे, त्यामुळे कोणी मात्र एकही शब्द बोलायचा नाही। आज आनंदीकडे जे स्किल आहे ते कुणाकडेच नाही, म्हणून मात्र आता युगंधरने सगळ्यांना शांत केलेलं असतो, हे सगळं आनंदीला आता आठवतं। तसतशी आनंदी मात्र फारच आता खुश होत असते। त्यानंतर मात्र आता आनंदी जेव्हा आता युगंधर म्हणजे मालक साहेबांच्या समोर असते, ती म्हणते की मालक साहेब, आज मात्र तुम्ही अख्ख्या जगासमोर आणि रिपोर्टर समोर जे काही माझा बायको म्हणून स्वीकार केला, मला बायको म्हणलं आणि खरंच मी तुमचं ते कर्तव्य कायम पार पाडत राहील। म्हणून मात्र आता जेव्हा युगंधर म्हणतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा मात्र आज आनंदीला ते हक्क दिले जातील की त्या हक्काची हक्कदार ती आहे। जेव्हा युगंधर मात्र आता आनंदीला
कंपनीमध्ये पार्टनर तर त्याची लाईफ पार्टनर तर करून घेतो आणि कंपनीमध्ये आजपासून तू मात्र आता हे सगळं काम माझ्यासोबत करायचं, माझ्यासोबत रोज कंपनीला यायचं. जे मी कंपनीचे नियम वगैरे सगळं काही बघतो ते सगळे अधिकार आजपासून तुझ्याकडे असतील आणि घरातसुद्धा आता घराच्या चाव्या वगैरे आहेत तर ते सगळे तुझ्याकडे असतील. तेव्हा आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा आता इतकी रागाने म्हणते की युगंधर, तू असं कसं करू शकतो? अरे तुला जरीही वाटत असेल की तू एकटाच या संपत्तीचा मालक आहे, परंतु आजपर्यंत मी तुझी साथ देत आले आणि आज तू मात्र दाखवून दिलंस की माझी लायकी काय आहे. त्यामुळे आजपासून मला सुद्धा माझे हक्क हवे आहेत. माझा जो मुलगा आहे, माझ्या मुलासाठी मला हक्क हवे आहेत. तेव्हा शिल्पा बोलून जाते तर युगंधर म्हणतो की ताई तू काय बोलतेस? म्हणजे आज तू तुझ्या मुलाची भाषा केलीस तर? आणि युगंधर आता म्हणतो की शेवटी तू माझ्या 2 मुलांना एक म्हणजे सोडलंच. आजपर्यंत समिता गेल्यापासून तू त्या 3ही मुलांना एकत्र तुझ्या मुलासारखं वाढवते आणि तरीसुद्धा मात्र आज तू जे काही करत आहे ते चुकीचं करत आहे. कारण आजपर्यंत मुलांनासुद्धा हे सत्य माहिती नाही की प्रांजल हा कुणाचा मुलगा आहे आणि तरीसुद्धा आज शेवटी तुझ्या तोंडातून ते सत्य बाहेर पडलंच. म्हणजे आता आपण हे सत्य इतकं 20-22 वर्षापासून दडून ठेवलं होतं. त्यावेळेसच समिताने तुझ्याकडून वचन घेतलं होतं. कारण जेव्हा तुझा आणि तुझ्या मिस्टरांचा घटस्फोट झालेला होता त्यांनी तुझ्यावर मात्र आता जी वेळ आणली होती आणि त्या मुलाला बघून मात्र समिताने त्याला आपलं मूल मानलं होतं, आपला एक छोटासा मुलगा. आणि आज मात्र ते सर्व तू विसरलीस आणि शेवटी आपला मुलगा म्हणून तू लगेच प्रांजलला वेगळं केलंस. आता हे ऐकल्यानंतर आनंदीला फार मोठा धक्का बसतो. म्हणजे आता प्रांजल हा शिल्पाताईंचा मुलगा आहे तर म्हणजे आज शिल्पाताईंनी जे काही बोलून दाखवलं त्यामुळे आता युगंधरला एक खूप मोठं असं म्हणजे धक्का बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की समिता गेल्यानंतर आता शिल्पा असं काही करेल मला वाटलं नव्हतं. तेव्हा शिल्पा म्हणते की युगंधर मला बोलण्याची वेळ तू आणली, कारण तू माझे हक्क काढून घ्यायला नको होते. हे सगळे हक्क तू काढून घेतलेस त्यामुळे मला फार वाईट वाटलं. मी तुझी माफी मागते. तर युगंधर म्हणतो की नाही ताई, तू माफी मागू नकोस. आज तू तुझ्या मुलाचा हक्क मागितलास आणि मी केव्हाही तुझ्या मुलाचा हक्क तुला द्यायला तयार आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी पृथ्वीप्रमाणे माझ्या प्रांजलला सुद्धा तुझा जो काही मुलगा आहे प्रांजल तर त्याला सुद्धा आपला एक लहान मुलगा मानतो. प्रांजल जरी माझ्यासोबत बोलत नसेल पण तरीसुद्धा पृथ्वीप्रमाणे मी त्याला सगळे हक्क देणार आहे. ताई तू त्याची काळजी करू नकोस. तर शिल्पा म्हणते की अरे आज तू माझ्याकडून हक्क काढून घेतलेस, उद्या तर माझ्या मुलाला घराबाहेर काढशील. तेव्हा युगंधर म्हणतो की ताई तू चुकलीस, कारण तू चुकीचं वागायला नको होतं. तू निंबाळकरांच्या घराच्या इज्जतीचा सुद्धा अगदी विचार केला नाहीस. विद्याधरचं ऐकलं आणि शेवटी विद्याधरचं ऐकून मात्र तू आनंदीला असं तयार केलंस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच म्हणून मला तुला बोलावं लागलं आणि यापुढे जो या घरातील नियम मोडेल त्याला मात्र अशी शिक्षा असेल. ती तू असो किंवा घरातील कोणी असो त्याला प्रत्येक शिक्षा ही सारखी राहील. कारण आनंदी आता या घराची मालकीण आहेस, कारण मी तिला स्वीकारलं आहे, मुलांनी सुद्धा स्वीकारलं आहे. त्यामुळे मात्र आता किती काही झालं तरी तुला मात्र आता तिला स्वीकारावं लागेलच आणि तू तिच्याशी वागताना जरा व्यवस्थित वागत जा. तिचा रागराग करत जाऊ नकोस. ती या घरची मोलकरीण नाही, ती या घरची मालकीण आहे आणि जो चाव्यांचा जुडगा आता तिच्याकडे दिलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणते की शिल्पाताई आत्तापर्यंत तुम्ही माझ्याशी खूप चुकीचं वागत आलात, पण आज मात्र तुम्ही हे सर्व बोलायला का नको होतं? कारण प्रांजल, पृथ्वी, मिताली हे 3ही मुलं या घरात सारखेच आहेत, पण तुम्ही असं वागायला नको होतं. आणि तेवढ्यात मात्र आता मितालीचा फोन येतो, कारण प्रांजलची तब्येत आहे ती खूप जास्तच बिघडलेली आहे आणि आता त्याला जे काही घडलेलं आहे तर ते फक्त तिला आनंदीशी बोलायचं असतं आणि आनंदीला बोलून मात्र हे सर्व निवारण करायचं असतं. तर शिल्पाला फार टेन्शन येतं. शिल्पा म्हणते की काय झालं मिताली? अगं तू प्रांजलला माझ्यापासून का, नक्की त्याला काय झालं? त्याची तब्येत बरी नाही का? तू हे सत्य का लपवून ठेवलंस? तू का मला योग्य वेळ आल्यानंतर सांगितलं नाही? तेव्हा युगंधर म्हणतो की ताई मी तुला एक गोष्ट आणखीन सांगतो, कारण मुलांना प्रांजल हा तुझा मुलगा आहे ही माहिती नाही. त्यामुळे मात्र आता आजपासून तरी तू हे परत विषय काढू नको, कारण मुलांना जर हे माहिती झालं तर त्यांच्या मनाला काय वाटेल. तेव्हा तू विचार कर आणि मुलांचा विचार करून प्रांजल हा वेगळा आहे असं दाखवू नकोस. जे आहे ते दाखव. तेव्हा मात्र आता लगेच शिल्पा म्हणते की हे बघ, अरे
की तू जर माझ्याशी असं वागला तर मात्र मला माझा विचार करावाच लागेल, कारण माझ्या नवऱ्याने तर मला फसवलं. तेव्हा आता शिल्पाच्या नवऱ्याने काही तिला फसवलेलं नसतं, परंतु आता शिल्पा मात्र त्याच्याशी जे काही वागली ते चुकीचं वागलेली होती. कारण शिल्पाचा स्वभाव तर माहितीच आहे, पण एक ना एक दिवस मात्र आता आनंदीने ठरवलेलं असतं की शिल्पाताईंना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचं. त्यांच्या वटपौर्णिमेच्या दिवशी मी चेहरा बघितला, त्यांना किती वाईट वाटलं होतं, पण शिल्पाताईंचा आनंद मी त्यांना परत मिळवून देईल आणि त्यांचं कुटुंब मी परत एकत्र आणेल. म्हणून आता शिल्पाताईच्या नवऱ्याची जी काही आता ती विचारपूस आहे ती माईकून करायला घेते. माई मात्र आता शिल्पाच्या नवऱ्याकडून जे काही आहे ते सर्व सत्य आता शिल्पाच्या जीवनातील घडलेलं आनंदीला सांगतात. तेव्हा आता आनंदीने पक्का निर्धार केलेला असतो, काही झालं तरी शिल्पाताईंच्या मिस्टरांना परत आणायचं आणि शिल्पाताईंना तो आनंद द्यायचा. पण त्या अगोदर मात्र आता प्रांजल नक्की त्याची तब्येत कशी आहे, मला मितालीने फोन केला होता, मला तिला परत फोन करायला हवा, बॅक कॉल तिला विचारायला हवं की आता प्रांजल कसं आहे. तेव्हा आता मितालीला ती फोन करते, मितालीला फोन करून सर्व विचारते. तर मिताली म्हणते की आनंदी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, घरामध्ये तू कुणाला काही याबद्दल सांगू नकोस. त्यावरती आनंदी म्हणते की काय झालं. त्यावरती मिताली म्हणते की अगं प्रांजलची तब्येत खूप बिकट झालेली आहे, कारण त्याची लिव्हर खराब झालेली आहे आणि आता मात्र तो अगदी म्हणजे मृत्यूच्या दारात झुंज देत आहे. काही झालं तरी त्याची तब्येत अजूनसुद्धा व्यवस्थित झालेली नाही. डॉक्टरांनी आता काही म्हणजे व्यवस्थित आता काहीतरी उपचार सुरू आहेत, पण आता देवकृपेने मात्र आता काय होईल माहिती नाही. तेव्हा आनंदीने आता प्रांजलसाठी मात्र सर्व काही करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा आता ज्यावेळेस मात्र शिल्पाला आता हे सर्व माहिती होतं की आपल्या प्रांजलसाठी आनंदीने काय काय केलेलं आहे, स्वतःचा विचार न करता तिने काय अशी परिस्थिती मात्र निर्माण केली आणि प्रांजलचा जीव वाचवला, हे जेव्हा शिल्पाच्या समोर येतं तेव्हा शिल्पाचे डोळे खरंच उघडतात आणि शिल्पा मात्र आता आनंदीची माफी मागणार असते. तेव्हा आता लगेच शिल्पाचं जे काही आता हे प्रांजलचं सत्य आहे तर ते सत्य मात्र आता लवकरच हे मुलांसमोर येणार आहे, कारण प्रांजल हा शिल्पाचा एकुलता एक मुलगा आहे. आणि आता तरीसुद्धा मात्र हे सगळं पृथ्वीला जेव्हा समजेल तेव्हा मात्र आता लगेच म्हणजे शिल्पाने हे सगळं सांगितलेलं असतं आणि युगंधरने आता शिल्पाकडून वचन घेतलेलं असतं, यापुढे प्रांजलच्या बाबतीत काही असा अपशब्द तू काढायचं नाही, प्रांजल तुझा मुलगा आहे असं कुणाला सांगायचं नाही. त्यानंतर इकडे पृथ्वी आणि ही आरती या दोघांमध्ये आता एक प्रेमाची जवळीक निर्माण होते आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अडकतात. पण इकडे सुद्धा आता आनंदी आणि ही आरती हे एकमेकींच्या बहिणी नसून आता मात्र आरती आहे तर ती आरती मात्र ही आजोबांच्या मुलीची मुलगी आहे आणि आता ही आनंदीची आत्ते बहीण आहे. तेव्हा आनंदीची आत्ते बहीण आहे हे आता म्हणजे आबासुद्धा आता हे सत्य आनंदीला सांगणार असतात. तेव्हा मित्रांनो, आता हे जे काही पृथ्वी आणि आरती एकत्र येतात त्यावेळेस सत्याचा उलगडा होणार आहे. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.